महाराष्ट्र आणि नाशकात ठाकरेंच्या पक्षाला खिळखिळा केल्यानंतर भाजपनं आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवलाय आणि तोही धुळे जिल्ह्यात। पण इथे भाजपनं ठाकरेंऐवजी थेट राष्ट्रीय स्तरावर भिडणाऱ्या आणि विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेसला लक्ष केलंय। ते म्हणजे 70 वर्षांपासून काँग्रेसच्या विचारांशी, विशेषतः गांधींशी एकनिष्ठ आणि अत्यंत निकटवर्ती असणाऱ्या धुळ्यातल्या पाटील घराण्याला फोडण्यात भाजपला यश आलंय। खरं तर ज्या व्यक्तीनं लोकसभेत धुळ्यात पंजावर खासदार निवडून आणला तेच कुणाल पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत। त्यामुळे वर्षभरात असं काय घडलं की कुणाल पाटलांनी 7 दशकं ज्या विचारांवर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी राजकारण केलं त्या काँग्रेसच्या विचारांना सोडून भाजपाची वाट धरली आहे। लोकसभेपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या कुणाल पाटलांना आताच भाजपात जाण्याची गरज का भासली? मागील वर्षभरात पडद्याआड असं काय घडलं तेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पडद्याआड काय घडतंय, मागील वर्षभरात काय झालं हे समजून घेण्याआधी आपल्याला जाणून घ्यायला हवं की कुणाल पाटील हे नेमके कोण आहेत, त्यांचे काँग्रेस पक्षाशी कसे संबंध राहिलेत। तर कुणाल पाटील हे काँग्रेस सोडणार हा विचार खरं तर कधीच काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मनात आला सुद्धा नसेल। इतकी या कुटुंबाची नाळ पक्षाशी जुळलेली होती। कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील हे तब्बल 70 वर्ष काँग्रेस सोबत होते। धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचं एकखांबी नेतृत्व म्हणजे हे पाटील घराणं। रोहिदास पाटील हे आधी सांगितल्याप्रमाणे 7 दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेत। खानदेशात काँग्रेस पक्षाचं मोठं काम त्यांनी उभं केलंय। उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते म्हणून त्यांची ओळख होती। काँग्रेसच्या काळात त्यांनी विविध खात्यांचं मंत्रिपदही भूषवलं होतं। स्वतः राजीव गांधी यांच्याशी रोहिदास पाटलांचे घनिष्ठ संबंध होते। पुढे सोनिया गांधी, राहुल गांधींशी सुद्धा त्यांनी हे संबंध, हा घरोबा कायम ठेवला। आणि याच रोहिदास पाटलांचे चिरंजीव आहेत कुणाल पाटील। काँग्रेसच्या अत्यंत जवळचं घराणं म्हणून पाटील घराणं मानलं जातं। कुणाल रोहिदास पाटील हे खरं तर धुळ्याचे 2 टर्म आमदार सुद्धा राहिलेत। भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी रोहिदास पाटलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती। यावेळी कुणाल पाटीलही तिथे उपस्थित होते। याशिवाय कुणाल पाटलांचे सुद्धा राहुल गांधींसोबत चांगले संबंध होते। पण हेच कुणाल पाटील आता भाजपात जाणार असल्यानं राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाला हा खानदेशातला मोठा धक्का मानला जातोय। तर मग पडद्यामागे असं नेमकं काय घडलं की कुणाल पाटलांनी भाजपची वाट धरली? हा प्रश्न काँग्रेससह उभ्या महाराष्ट्राला पडलाय। भाजपनं अशी कोणती जादूची कांडी फिरवली आणि 500 वर्षांची काँग्रेसशी असलेली बांधिलकी सोडायला कुणाल पाटील तयार झालेत? तर पहिलं येतं ते म्हणजे राजकीय भवितव्य। कुणाल पाटील यांना स्वतःचं राजकीय भवितव्य धोक्यात दिसतंय। धुळे जिल्हा हा पूर्णपणे महायुतीमय झालाय आणि काँग्रेस मुक्त झालाय। विधानसभा निवडणुकीत धुळ्यातील 5 पैकी 4 आमदार हे भाजपचे आहेत, तर 1 आमदार हा शिंदेच्या शिवसेनेचा आहे। इतकंच काय, तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात। स्थानिक पातळीवर सुद्धा काँग्रेस पक्ष पूर्णपणे खिळखिळा झालाय। भाजपनं सर्व स्तरावर आपला कब्जा करत काँग्रेसला धुळ्यातून हद्दपार केलाय। धुळ्यात काँग्रेसची एकमेव जागा होती ती कुणाल पाटलांची, पण यंदाच्या विधानसभेला त्यांना सुद्धा इथे पराभूत व्हावं लागलं। भाजपच्या राम भदाणेंनी कुणाल पाटलांचा पराभव केला। त्यामुळे आपलं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचं पाहून पाटलांनी भाजपची वाट धरल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सत्ताधारी पक्षात जावं वाटलं। शिवाय भाजपकडून त्यांना अनेकदा पक्षात येण्यासाठी ऑफरही होत्या। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणताही शब्द, आश्वासन न घेता आपण भाजपात जात असल्याचं कुणाल पाटील स्वतः सांगतात। याशिवाय आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल विकास साधण्याच्या उद्देशानं आपण पक्षात जात असल्याचं बोललं जात आहे। आता धुळे जिल्हा काँग्रेस मुक्त झालाय हे सुद्धा दुसरं महत्त्वाचं कारण। खरं तर भाजपचा काँग्रेसमुक्त देशाचा नारा जरी असला तरी विधानसभेत त्यांनी काँग्रेसमुक्त धुळे हे प्रत्यक्षात आणून दाखवलंय। लोकसभेला धुळ्याची खासदारकीची जागा निवडून आणली असली तरी विधानसभेला मात्र याच कुणाल पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं।
इथे पक्षाकडून हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आणि कार्यकर्ते समर्थकांमध्ये सत्तेत जाण्याची प्रबळ इच्छा, यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर 7 दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या कुणाल पाटलांनी भाजपाची वाट धरलेली दिसते. लवकरच त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. तरी काँग्रेसच्या हातून धुळे जिल्हा तुर्तास तरी निसटलेला दिसतोय. आता नवं नेतृत्व उभं करण्याचं मोठं आव्हान काँग्रेस पक्षासमोर आहे. आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा. याविषयीचे इनपुट्स दिले होते माझे सहकारी गणेश सोनावणे यांनी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.